सासवडजवळ सोनोरी हा ऐतिहासिक गाव आहे. या गावात सरदार पानसे यांचा बुरुजांचा वाडा आहे. पानसे यांचं मूळ आडनाव पानसी होतं. मूळचे कर्नाटकातील असलेल्या पानसेंनी वाई पुण्यातील वृत्ती मिळवल्या. दिवेगावचे जोशी व कुलकर्ण वृत्ती गिधवे यांनी आपल्या कन्येसह त्यांना दिल्या. शिवकाळात नष्ट झालेले वृत्तीपत्र शाहू काळात त्यांना पुन्हा मिळाले. थोरल्या बाजीरावांकडे ते तोफखान्याचे प्रमुख झाले. शेवटपर्यंत तेच प्रमुख राहिले. भिवराव हे राक्षस भुवन, तोतया प्रकरण, तळेगाव इंग्रज युद्ध, माळवा इत्यादीत होते. वाड्याची आता बरीच पडझड झाली आहे. वाड्याच्या शेवटी गणपतीचं मंदिर आहे. याला स्वारीचा गणपती म्हणतात. वाड्यातील एकमेव वास्तूचा दिवाणखाना नजरेत भरतो. दिवाणखान्यातच जुने देवघर आहे. मुख्य वाड्याबाहेर सूर्यमंदिर आहे. सोबत गणपती, महादेव व देवी आहे. हे विष्णू पंचायतन होय. वाड्यात 250 वर्षांपासून कृष्ण जन्मोत्सव होतो. वाड्याबाहेर विठ्ठल रुक्मिणी व श्रीराम मंदिर एकत्रच असून त्यासमोर भिवराव पानसे यांची समाधी आहे. मंदिराजवळील पायऱ्या असलेल्या बारवला रामबारव म्हणतात. भीमराव, माधवराव, यशवंतराव, कृष्णराव यांनी सोनोरीजवळील डोंगरावर मल्हारगड किल्ला बांधला. स्वतंत्र किल्ला बांधणारे ते पहिले सरदार असावेत. हा महाराष्ट्रातील सर्वात तरुण किल्ला म्हणून ओळखला जातो. ही गोष्ट इतिहासात विशेष नोंद करण्यासारखी आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या पत्नीच्या उत्तरक्रियेसाठी खर्च दुसरे भिवराव पानसे यांनी केल्याची नोंद आहे. उदगीरच्या लढाईत केशवराव पानसे कामी आले. तिकडून लक्ष्मीनारायण मंदिरासाठी आणलेले 6 चंदनी खांब त्यांनी सासवड येथील सोपान देवांच्या मंदिरासाठी दिले. पुढील पिढीतील व्यक्तींनी भोर संस्थान, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक कार्यात आपले कर्तृत्व गाजवले.